नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे फालुदा। उन्हाळा सुरू झालेला आहे, तर त्यामध्ये खाण्यासाठी थंड थंडगार असा आपण आज फालुदा बनवायचा आहे। आणि हा फालुदा आज मी फालुदा प्रेमिक्स जे मिळतं बाजारामध्ये विकत, तर त्याचा आज बनवायचा आहे। तर त्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते तापवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि 1 लिटर दूध आणि ते चांगलं तापवून दूध घ्यायचं आहे। दूध तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण प्रीमिक्सचं फालुद्याचं पॅकेट आहे ते त्याच्यामध्ये संपूर्ण घालायचं आहे। त्याच्या पाठीमागे सगळ्या सूचना लिहिलेल्या असतात त्या पाकिटाच्या मागे, त्यानुसार आपण ते वापरायचं आहे। तर इथे 1 लिटर दूध आणि 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता ते दूध चांगलं उकळल्यानंतर हे पूर्ण पाकिट त्यामध्ये घातलेलं आहे। हे मँगो फ्लेवरचं फालुदा आहे। आता बारीक गॅसवरती या शेवया आणि शिजू द्यायच्या आहेत आणि सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर तळाशी ते लागतं। त्यामुळे कारण एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे, त्यामुळे सतत आपण ते ढवळत राहणं गरजेचं आहे। शेवया चांगल्या शिजल्या की मग ते आपण गॅस बंद करायचा आहे आणि भांडं झाकून ठेवायचं आहे। आणि हे झाकण ठेवून आपण थंड करून घ्यायचं आहे। नंतर गॅस वरून ते भांडं काढून ठेवायचं बाजूला आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ते फ्रीज मध्ये ठेवायचं आहे। पूर्णपणे थंडगार करून घ्यायचं आहे आपल्याला हे। आणि अशा रीतीने हे तयार झालेलं आहे आपल्याला। आणि आता हे ग्लास मध्ये घेऊन सर्व करायचं आहे। उन्हाळ्यामध्ये आपण असे वेगवेगळ्या फ्लेवरचे फालुदा घरी तयार करू शकतो। आता ह्याच्यावरती मँगो आईस्क्रीम 1 स्कूप त्याच्यावरती घालून घ्यायचा आहे। आणि अशा रीतीने घरच्या घरी झटपट फालुदा तयार झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।